आता आपल्या सोबत रणजित भाऊ काकडे मित्रपरिवारचे काही सभासद आहेत, आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया. काय सांगाल आपण? नक्की काय माहिती आहे, काय सांगा? गणेश भवात गोरख भवात नाही का, आम्ही सर्व मित्र परिवार एक दादांच्या नाही का दादांच्या त्याला खालं तालुक्यातले एक आपलं तरुण नाही का पोलीस भरतीत सामील व्हावे यासाठी एक प्रयत्न करत असतो. रनिंग स्पर्धेमध्ये खरी अर्थाने ही मॅरेथॉनच म्हणायला वावगं ठरणार नाही. या स्पर्धेमध्ये सुमारे 200-250 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला. यामध्ये पोलीस भरती ज्यांचं टार्गेट आहे, ज्यांचं स्वप्न आहे, असे सर्व स्वप्नातील खेळाडू या ठिकाणी होते. या सर्व खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला. एक पण असा विद्यार्थी किंवा खेळाडू पुढे जाऊन थकला नाही की जेणेकरून त्याला त्या पाठीमागच्या ॲम्ब्युलन्स मध्ये बसण्याची वेळ आली नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या सर्व प्रॅक्टिसचा जे उत्तर म्हणता येईल किंवा जी प्रॅक्टिस तुम्ही करताय त्या प्रॅक्टिसला तुम्ही सक्सेस झालाय आणि तुमच्या सरांचं मार्गदर्शन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतंय. त्याबद्दल या सर्व खेळाडूंचं, विजय आणि सहभागी खेळाडूंचं रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने घेतली, आपण पुढील काळामध्ये तुमच्यासाठी अशाच ऍक्टिव्हिटी रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या वतीने घेऊया, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. यामध्ये मावळ तालुक्यामध्ये जेवढ्या अकॅडमीज आहेत या सर्वांना एकत्रित घेऊन तुमच्या शॉर्टपुट असतील, 100 असेल, 800 असेल, 1600 असेल, या सर्व स्पर्धा आपण घेऊया, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. स्पर्धा आपल्यामध्ये झाल्यानंतर, ज्यावेळेस बाहेरची स्पर्धा झाल्यानंतर आपण किती उंचीवरती आहे याचा आत्मविश्वास, जसं सरांनी सांगितलं की ती पुणे जिल्ह्यात पहिली होऊ शकते, तसाच आत्मविश्वास तुम्हाला सर्वांना झाला पाहिजे. तुमच्यातून चांगले पोलीस घडो आणि आम्हालाही तुम्हाला सॅल्यूट मारण्याची संधी होईल, म्हणजे आम्ही तुम्हाला सॅल्यूट मारणार आहे असे दिवस आम्हाला यावेत. आणि सरांना, उपस्थित सर्व मान्यवरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात, सहभागी झालात आणि ही स्पर्धा यशस्वी आपण सर्वांनी संपन्न केली. याबद्दल मी रणजितदादा काकडे मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण नाश्ता केल्याशिवाय इथून जायचं नाहीये. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.